ते मित्रांनो, आपण सहकाराचे पहिले प्रकरण पाहतोय. त्यामध्ये आपण सभासद हा भाग पाहिलेला आहे. पाठीमागच्या तासाला सभासदत्व संपुष्टात येण्याची कारणे आपण पाहिली. त्यानंतर पहिल्या प्रकरणातील पुढचा भाग आहे व्यवस्थापन समिती, त्यालाच कार्यकारी समिती, इंग्लिशमध्ये मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असंही म्हटलं जातं. सहकारी संस्थेमध्ये सभासद हा संस्थेचा खरा मालक असतो. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही सभासदांची असते. परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत, कारण सभासदांची संख्या ही जास्त असते. तसेच सभासदांमधील बदल, सभासदांचे दूरवर वास्तव्य इत्यादी कारणामुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणून सभासद काय करतात तर आपले प्रतिनिधी निवडतात आणि सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला संचालक असे म्हणतात. आणि संचालकाच्या समूहाला एकत्रितपणे व्यवस्थापन समिती असे म्हटले जाते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 पोट नियम यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार हे सभासदांच्या सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात. सहकारी संस्था जी असते त्या संस्थेचे व्यवस्थापन हे संचालक मंडळाकडे सोपविले जाते आणि संचालक मंडळ सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकाराचा, म्हणजेच संचालक मंडळाला सभासदांच्या सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार मिळतात, त्या अधिकाराचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभामध्ये ते करू शकतात आणि संस्थेचे दैनंदिन कामकाजाबाबतचे जे निर्णय आहेत हे निर्णय व्यवस्थापन समिती घेऊ शकते. आता व्यवस्थापन समितीची रचना आपणास पाहायची आहे. आता व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या जी असते ही संख्या सहकारी संस्थेच्या पोटनियमामध्ये नमूद केलेली असते. म्हणजे सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत जी वेगवेगळी कागदपत्रे जोडावी लागतात त्या कागदपत्रामध्ये संस्थेच्या पोटनियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात आणि त्या पोटनियमामध्ये व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या त्यामध्ये नमूद केलेली असते. सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही विषम अंकात असते. विषम अंकात म्हणजे कशी? 5, 7, 9, 11, 13, 15, 17 याप्रमाणे ही संख्या असू शकते. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या विषम असण्याचं कारण काय? तर मतांची समानता टाळण्यासाठी
ही संख्या विषम ठेवलेली असते. आता सहकारी संस्थेत व्यवस्थापन समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर जास्तीत जास्त 21 पर्यंत सदस्य संख्या असते आणि कमीत कमी 5 असेल. यामध्ये 2 महिला सदस्य किमान असल्या पाहिजेत. निबंधकास समिती सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार असतो. म्हणजेच निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून ही सदस्य संख्या ठरवू शकतो. आता व्यवस्थापन समिती जी असते, सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकाच्या समूहास संचालक मंडळ असं म्हणतात. किंवा ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपवण्यात आलेले आहे त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. आता ही जी व्यवस्थापन समिती जी आहे, या व्यवस्थापन समितीला काही कार्य पार पाडावी लागतात. तर बोर्डाच्या परीक्षेला व्यवस्थापन समिती म्हणजे काय आणि व्यवस्थापन समितीची कार्ये सांगा असा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. म्हणून व्यवस्थापन समितीची कार्ये हा भाग महत्त्वाचा आहे. आता त्यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे धोरणांची अंमलबजावणी. चार्टमध्ये बघा, चार्टमध्ये व्यवस्थापन समितीची कार्य आणि उजव्या बाजूला पूर्णपणे सगळी कार्य त्या ठिकाणी चार्टमध्ये दाखवलेली आहेत. लक्षात ठेवण्यासारखा तो चार्ट आहे. त्यामध्ये पहिलं कारण बघा की पहिलं कारण आहे धोरणांची अंमलबजावणी. आता सभासदांची जी वार्षिक सर्वसाधारण सभा जी असते की जी सभा दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत बोलवणं कायद्यानं बंधनकारक असतं. मग या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबत धोरणे ठरविली जातात. त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अंमलबजावणी करण्याचं कार्य व्यवस्थापन समितीस करावे लागते. म्हणजेच सहकारी संस्थेमध्ये जी धोरणं ठरवली जातात, विशेषतः वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जी धोरणं ठरवली जातात, त्या धोरणांची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं करण्याचं काम व्यवस्थापन समितीस करावं लागतं. दुसरं कार्य आहे सभासदत्वास मान्यता. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्व मिळवण्यासाठी अर्ज करतात. संस्थेचा जो सचिव असतो, आपण पुढं सचिव म्हणजे काय, सचिवाला कोणते अधिकार आहेत, सचिवाला कोणती कार्य पार पाडावी लागतात, हा भाग आपण सविस्तर पाहणारच आहोत. तर सहकारी संस्थेचा जो सचिव असतो, तो सचिव आलेले जे अर्ज आहेत, सभासदत्वासाठी आलेले जे अर्ज आहेत, हे अर्ज व्यवस्थापन समिती पुढे मान्यतेसाठी ठेवतो. सभासदत्वासाठीचा जो अर्ज आहे तो योग्य रीतीने जर भरलेला असेल, आवश्यक ते प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल, तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो. सभासदत्वाचा निर्णय, सभासदत्वासाठीचा जो अर्ज आहे तो अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत व्यवस्थापन समितीने
निर्णय घेतला पाहिजे आणि सभासदत्वाविषयीचा निर्णय, त्याला सभासदत्व द्यायचं का द्यायचं नाही याविषयी जो निर्णय घेतलेला असेल तो निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस कळविला पाहिजे. बोर्डाच्या परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह म्हणून परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठीचा अर्ज मिळाल्यापासून टिंबटिंब महिन्याच्या आत घेतला पाहिजे. तर 3 महिन्याच्या आत घेतला पाहिजे आणि घेतलेला निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीस कळवला पाहिजे. त्यानंतर पुढचं कार्य आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. सहकारी संस्थेची कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गांची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. म्हणजेच सहकारी संस्थेची कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्ग किती पाहिजे ती संख्या निश्चित करून कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. मग यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखत पत्र पाठविणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे, त्यांना किती वेतन द्यायचं आहे ते वेतन ठरवणे आणि नियुक्तीपत्र त्या कर्मचाऱ्यांना पाठविणे इत्यादी कार्ये संचालक मंडळास करावी लागतात. म्हणजेच अगदी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यापासून ते अगदी त्याच्या नियुक्तीचं पत्र पाठवण्यापर्यंतची सर्व कामं या व्यवस्थापन समितीस पार पाडावी लागतात. पुढचं कार्य आहे भाग भांडवलात वाढ करणे. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मान्यतेसाठी पाठविला जातो. म्हणजेच चालू परिस्थितीमध्ये सहकारी संस्थेचं भाग भांडवल किती आहे, त्यामध्ये जर समजा वाढ करावयाची जर झाली किंवा वाढ करण्याची आवश्यकता जर भासली तर सर्वसाधारण सभेत भाग भांडवलात वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मान्यतेसाठी पाठविला जातो. यावर निबंधक भाग भांडवलात वाढ करण्याबाबतचा निर्णय घेतात आणि निबंधकांच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भाग भांडवल वाढविण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करतात. म्हणून भाग भांडवलात वाढ करणे हे व्यवस्थापन समितीचं महत्त्वाचं कार्य मानलं जातं. त्यानंतर पुढचं कार्य आहे निधीमध्ये वाढ करणे. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी, म्हणजे सहकारी संस्था जी आहे त्या सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समितीस पार पाडावे लागते. मग निधीमध्ये वाढ करण्यासाठी काय करावं लागतं, तर त्यासाठी ठेवी स्वीकाराव्या लागतात, कर्ज घ्यावं लागतं, देणगी स्वीकारावी लागते. अशा वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून निधीमध्ये वाढ करण्याचं काम संचालक मंडळास करावं लागतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे सेवकांच्या तक्रारीचे निवारण. सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतात. आता सेवकांच्या काही तक्रारी आहेत, काही त्यांच्या मागण्याही असतात.
आता अशा ज्या सेवकांच्या सूचनाकडे, तक्रारीकडे, मागण्याकडे योग्य ते लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा जर त्यांच्या मागण्याकडे, तक्रारीकडे लक्ष दिलं गेलं नाही तर सेवकामध्ये अस्वस्थता निर्माण होते आणि या अस्वस्थतेचा परिणाम सहकारी संस्थेच्या कामकाजावर होतो. सहकारी संस्थेचे कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, तक्रारी व मागण्या करतात. मग त्यांच्या ज्या सूचना किंवा तक्रारी या कार्यालयीन वेळेच्या बाबतीत असतील, कार्यालयामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधेच्या बाबतीत असतील किंवा आरोग्यविषयक सोयींच्या बाबतीत असेल, तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबतच्या काही मागण्या असतील, अशा वेळी व्यवस्थापन समिती कर्मचाऱ्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर विचार करून त्या सोडवण्याचे काम संचालक मंडळास करावे लागते. त्यानंतर पुढचं कार्य आहे सभासदांच्या तक्रारीचे निवारण. सेवकांच्या तक्रारीचं निवारण ज्या पद्धतीनं व्यवस्थापन समितीस करावं लागतं, त्याच पद्धतीनं सभासदांच्या तक्रारीचेही निवारण संचालक मंडळास करावं लागतं. सभासद हे सहकारी संस्थेचे खरे मालक असतात. सेवक वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी सभासदांची अपेक्षा असते, परंतु त्याबाबतचा त्यांचा अनुभव चांगला नसेल, म्हणजेच कर्मचाऱ्याकडून सभासदांना योग्य सन्मान मिळाला नसेल, तर त्याबाबत संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करतात. त्याचबरोबर भाग हस्तांतरास विलंब झाला असेल, कर्ज मंजुरीस विलंब झाला असेल, लाभांश कमी मिळाला असेल, अशा बाबतीतही सभासद संचालक मंडळाकडे तक्रारी करू शकतो. व्यवस्थापन समितीने या तक्रारीचे गांभीर्याने व विनाविलंब चौकशी करून शक्यता जर भासलीच तर त्यावर उपाययोजना करून त्या तक्रारीचे निवारण करणे हे व्यवस्थापन समितीचं काम असते. त्यानंतर पुढचं कार्य आहे सभासदांचे हितरक्षण. सहकारी संस्थेचे सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. कमी उत्पन्न गटातील व्यक्ती एकत्र येऊनच सहकारी संस्थांची स्थापना करतात. मग त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, सभासदांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य किंमत, त्यांनी गुंतवलेल्या भागभांडवलावर योग्य लाभांश, संस्थेतील निधींची सुरक्षित गुंतवणूक या बाबतीत सभासदांची अपेक्षा असते. मग सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहणं हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य असते. कारण सभासदांनी आपलं हित जोपासण्यासाठी आपला प्रतिनिधी हा व्यवस्थापन समितीवर निवडून दिलेला असतो. त्यामुळे सभासदांचे हित रक्षण करणे हे व्यवस्थापन समितीचं महत्त्वाचं काम मानलं जातं.
त्यानंतर पुढचं कार्य आहे निवडणुकांचे आयोजन करणे. नवीन संचालक मंडळ निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. म्हणजेच 2015 ते 2020 असा जर कार्यकाळ चालू संचालक मंडळाचा जर असेल तर पुढील पंचवार्षिक 5 वर्षासाठी निवडणुका घेण्याचं आयोजन, म्हणजे नवीन संचालक मंडळ निवडण्यासाठी ज्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या निवडणुकांचं आयोजन करणं हे व्यवस्थापन समितीचं कर्तव्य आहे. कार्यकारी समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी व्यवस्थापन समितीने निवडणूक घेतली पाहिजे. त्यासाठी व्यवस्थापन समितीला कोणती कामं करावी लागतात तर मतदान यादी तयार करावी लागते. ती मतदान यादी प्रसिद्ध करावी लागते. त्या यादीवर हरकती मागवाव्या लागतात. त्या यादीमध्ये सुधारणा करावी लागते. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागतो. उमेदवारी अर्ज मागवण्याचं काम करावं लागतं. त्या अर्जाची छाननी करणे, मतदान घेणे, निवडणूक निकाल जाहीर करणे इत्यादी कार्ये निवडणुकांच्या आयोजनाच्या बाबतीत व्यवस्थापन समितीला करावी लागतात. आणि शेवटचं कार्य आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे सर्वसाधारण सभा बोलविल्या पाहिजेत. आता ही सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवली पाहिजे. सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठविणे, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल पाठविणे इत्यादी कार्ये व्यवस्थापन समितीला पार पाडावी लागतात. तर व्यवस्थापन समितीची कार्य आज आपण आजच्या तासाला पाहिलेली आहेत. आज आपण व्यवस्थापन समिती म्हणजे काय, व्यवस्थापन समितीची रचना कशी असते, व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य संख्या कशी असते, किती असते, आणि त्याचबरोबर व्यवस्थापन समितीची कार्य कोणती हा भाग पाहिलेला आहे. यानंतरच्या पुढील तासाला आपण व्यवस्थापन समितीला कोणते अधिकार प्राप्त होतात आणि त्याचबरोबर व्यवस्थापन समितीला कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात हा भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया. धन्यवाद.